नाही, नक्कीच हा सर्व पक्षीय विरोध नक्कीच भारतीय जनता पार्टीने लक्षात घेतलेला आहे मला वाटतं. आणि काल मी ज्या पद्धतीने सांगितलं अतिशय सकारात्मक चर्चा श्री बावनकुळे साहेबांबरोबर झाली आणि नक्कीच भारतीय जनता पार्टी त्या गोष्टीचा विचार करते असं मला वाटतं. नाही, नक्की आपण ज्या पद्धतीने म्हणतोय नवनीत राणांचा पत्ता कट झाला तथ्य असू शकतं. कारण ह्या सगळ्या गोष्टींची आपण जर खरं हे पाहिली की सगळे पक्ष विरोधात आहेत. हायकोर्टात सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी येऊ शकतो आणि त्यामुळे जर भारतीय जनता पार्टीने उद्या चुकून जर तिकीट दिलं तरी एकतर निवडून येणार नाही, विरोध सगळ्यांचा पत्करावा लागेल आणि त्याहून उलट बदनामी वेगळी होईल जर सुप्रीम कोर्टाचा उद्या निकाल लागला. मागासवर्गीयांचा रोष संपूर्ण देशभर ओढवून घ्यावा लागेल हा सुद्धा सगळ्यात मोठा. मी अजून एक मुद्दा सांगेन की मागासवर्गीय फक्त विरोधात जाणार नाही. आत्ताच आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला सुद्धा आरक्षण दिलं गेलं आणि मराठा समाज हा फार मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. आणि जर अशा पद्धतीने घुसखोरी जर महाराष्ट्र राज्यामध्ये एखाद्या समाजामध्ये जर झाली, उद्या मराठा समाजावर सुद्धा अशा पद्धतीचा घाला कोणीतरी घालू शकतो आणि त्यामुळे नक्की मराठा समाजसुद्धा त्यामुळे त्या विरोधात नक्की जाईल हा सुद्धा मला खात्री आहे. आणि त्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टी त्यावर विचार करेल की कुठल्याही प्रकारे कुठल्याही आरक्षण दिलेल्या लोकांवर अन्याय होणार नाही. दुसरा विषय आपण जो म्हटलात तर सगळे नेते एका स्टेजवर येण्याचा विषयच नाही. आणि ती रवी राणाच्या याला मी आधी सांगितलं की मी भीक घालत नाही आणि मी सोडा बच्चू भाऊंनी सुद्धा त्यांच्या ह्याच्यात अतिशय प्रांजळपणे सांगितले आणि त्यांच्या शैलीमध्ये सांगितलेलं आहे की मी घबरावलो आहे. जेवढं मी देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेबांना घाबरत नाही तेवढं मी यांना म्हणजे खऱ्या अर्थाने यांना निवडणुका लढायच्या आहेत की नाही हीच नीती आजपर्यंत रवी राणा आणि त्यांची धर्मपत्नी ह्यावरून जनतेने लक्षात घेण्याची गरज आहे. आजही ते धमकावत आहेत. निवडणुकीला त्यांना सामोरं जायचं आहे. सर्व पक्षांना आपण कुठेतरी एकत्र घेतलं पाहिजे, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवलं पाहिजे, पाठीवर हात फिरवलं पाहिजे, त्यांच्याशी संबंध सुद्धा चांगले केले पाहिजे. परंतु आजही यांची गुर्मी आणि मस्ती पैशाची जात नाही आहे. आजही हे या भावनेने की बाबा आम्ही तुम्हाला विकत घेतलं किंवा विकत घेऊ आणि तुम्ही आमच्या स्टेजवर दिसाल, हे जे धमकीचं जो सत्र आहे हे मला वाटतं अतिशय बालिशपणा, अतिशय इमॅच्युरिटी राजकारणातली आणि आतताईपणा आणि स्वतःला ग्रेट समजण्याची जी ही वृत्ती आहे हीच यांना घातक ठरणार आहे आणि हीच यांना मारक ठरणार आहे. ज्यावेळी यांनी स्टेटमेंट दिलं होतं त्या दिवशीच मी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना ही बातमी कळवली होती. त्यांनी माझ्याकडे व्हिडिओ देखील मागवले होते आणि जे मी सांगितलं त्यांची कानउघडणीसुद्धा केली गेली त्या ठिकाणी. परंतु फक्त कानउघडणी हे करून चालणार नाही, हे दरवेळेचं झालं आहे. आणि आज जी परिस्थिती आपण बघतात सर्वपक्षीय नेते एका ठिकाणी झालेले आहेत यांच्या विरोधामध्ये, याचं कारणच मुळात आहे की प्रत्येकाला यांनी दुखावलेलं आहे, प्रत्येकाला यांनी त्रास दिलेला आहे, प्रत्येकाच्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त आम्हीच या ठिकाणी नेते आहोत, त्याशिवाय कोणीही या ठिकाणी काम करू शकत नाही आणि त्यामुळे जनतेमध्ये सुद्धा अतिशय भावना तीव्र झालेली आहे. काल मी खऱ्या अर्थानं बावनकुळे साहेबांच्या घरी मुंबई येथे त्यांची भेट घेतली. त्यावेळी आपले माजी खासदार आनंदरावजी अडसूळ साहेब ते सुद्धा त्या ठिकाणी आले होते आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने जवळजवळ 1-1.5 तास चर्चा त्या ठिकाणी झाली आणि सर्व विषय त्यांना सांगण्यात आलेले आहेत. कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व पक्षीय विरोध त्यांना आहे, जातीचं प्रमाणपत्राबद्दलची सुनावणी संपलेली आहे, कधीही निकाल लागू शकतो आणि या सगळ्या गोष्टीचा विचार व्हावा आणि कुठेतरी युती धर्म म्हणून ज्या पद्धतीने अडसूळ साहेबांनी सांगितलं की 7 वेळा शिवसेनेने या ठिकाणी लढवलेली आहे, 5 वेळा खासदार शिवसेनेचे राहिले, त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच सुटावी. या सगळ्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांबरोबर मांडलेल्या आहेत आणि अतिशय सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांबरोबर झालेली आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाची आपण जर पाहिली तर हायकोर्टामध्ये ऑलरेडी जात प्रमाणपत्र खोटं असल्याचं, हे बोगस असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट तसे आदेश दिले होते आणि त्यांचे 2 लाखाचा दंड ठोठावला होता संविधानाशी खेळल्याबद्दल. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हीच केस त्या ठिकाणी स्टे ऑर्डर होता, गेली 3 वर्ष केस थांबली होती. परंतु मागच्या 28 तारखेला 5 दिवस सतत सुनावणी त्या ठिकाणी झाली आणि निवडणुकीच्या दृष्टीनेच 3 सुनावणी झाली की लवकरात लवकर त्या ठिकाणी इलेक्शनच्या आधी त्याचा रिझल्ट देण्यात यावा आणि 14 दिवसाची मुदत सुप्रीम कोर्टाने मागितली होती. आज 14 दिवसाची मुदत ऑलरेडी संपून जवळजवळ 1 आठवडा व्हायला आला आहे आणि त्यामुळे कधीही तो निकाल लागू शकतो आणि सगळ्या देशातल्या जनतेला माहिती आहे की तो निकाल हा नक्कीच त्यांच्या विरोधामध्ये जाईल, कारण जे सर्टिफिकेट होते ते सगळे बोगस आहेत आणि त्यामुळे मग नक्कीच भारतीय जनता पार्टीला आणि फक्त जात प्रमाणपत्र हा विषय बाजूला जरी ठेवला तरीसुद्धा या ठिकाणचे सर्व या ठिकाणचे सर्वपक्षीय नेते
भारतीय जनता पार्टीचे स्वतःचे सर्व नेते हे त्यांच्या विरोधामध्ये असल्यामुळे मला वाटतं भारतीय जनता पार्टी नक्की त्या पद्धतीने विचार करून तिकिटाचा निर्णय घेईल.